लोकहिताची कामे अधिक प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुलभपणे पोहोचाव्यात या उद्देशाने वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण संजय देवतळे यांच्या जनसंपर्क कार्यालय तथा भारतीय जनता पार्टी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर अशोकजी उईके यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी मानश्री हरीशजी शर्मा, मानश्री हंसराजजी भैया अहिर, मानश्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, मानश्री किशोरजी जोरगेवार तसेच मानश्री देवरावजी भोंगळे यांनी कार्यालयाला सदिच्छा भेट देत आमदार करण देवतळे यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविणे, विकास कामांना गती देणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या कार्याला शुभेच्छा दिल्या। नवीन जनसंपर्क कार्यालय हे नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी तसेच शासन व जनतेमधील संवाद अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। श्यामाप्रसाद मुखर्जीजी, पंडित दीनदयालजी, त्याचप्रमाणे स्वर्गीय संजयजी देवते साहेब यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। आज माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे आपलं जनसंपर्क कार्यालय। ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे, आपण जर वरोरा विधानसभेचा इतिहास जर आपण बघितला, गेल्या 60-70 वर्षांनंतर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा आमदार आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या प्रेमाने आपण सर्वांनी निवडून दिला आणि आज इतिहासामध्ये पहिल्यांदा एक हक्काची जागा, एक हक्काचं जनसंपर्क कार्यालय, ज्यामधून आपल्या जनहिताचे आपले सर्व नागरिक त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम या कार्यालयातून होणार आहे। या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय अशोकजी उईके साहेब, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय हंसराजजी अहिर साहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंदू पाटील गुंडावारजी, डॉक्टर भगवानजी गायकवाड, बाबासाहेब भागडे, डॉक्टर विजयरावजी देवते साहेब, त्याचप्रमाणे ओबीसी आघाडीचे नेते अशोकभाऊ जीवतोडे, आमचे युवा सहकारी रघुवीर भैया अहिर, युवा मोर्चाचे अध्यक्ष तनय देशकर, त्याचप्रमाणे वरोरा विधानसभेतील मंडल अध्यक्ष संतोषजी पवार, श्यामसुंदरजी उरकुडे, वंदनाताई दाते, राजेंद्रजी सवई, दयानंदजी जांभुळे। कार्यालयामध्ये आल्यानंतर प्रत्येक माणसाचा त्या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे, त्या ठिकाणी आदर झाला पाहिजे आणि आदर आणि सन्मानाच्या माध्यमातून तो कार्यालयातून कार्यकर्ता घरी गेल्यानंतर, गावात गेल्यानंतर तो अभिमानाने सांगितलं पाहिजे की होय, आमचं कार्यालय, आमच्या पक्षाचं कार्यालय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये समस्त महाराष्ट्राच्या जनतेप्रती विश्वास संपन्न करणारं नेतृत्व असल्यामुळे त्यांचा सुद्धा कार्यकर्ता आमदार या ठिकाणी आहे। प्रत्येक माझ्या भगिनीला विश्वास निर्माण झाला पाहिजे, तो दिव्यांगन असो कोणी असो, त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अतिशय चांगलं कार्यालय आणि मंदिर निर्माण केलं असल्यामुळे, कारण कार्यालय अतिशय महत्त्वाचं आहे, हा आत्मा आहे।
ज्या ठिकाणी कार्यालय असतो, ज्या ठिकाणी मंदिरासारखं वाटत असतं, कारण या ठिकाणून पक्षाचं संघटनेचं काम चालणार आहे, या ठिकाणून सेवा होणार आहे आणि या ठिकाणून होणारं काम हे देवरूपी काम आहे. तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता 80% सेवा आणि 20% राजकारण करणारा हा पक्ष असल्यामुळे तुमच्या रक्तामध्ये, तुमच्या परिवाराच्या प्रत्येक मानसिकतेमध्ये सेवा आणि समर्पण असल्यामुळे विधानसभा मतदारसंघाचा कोणताही व्यक्ती तो विरोधक असला तरी तुमच्याबद्दल गैरसमज करू शकत नाही, असा प्रचंड आत्मविश्वास या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी व्यक्त करतो. आणि आजचं अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं असलेलं जे जनतेच्या सेवेसाठी जनतेला समर्पित करणारं कार्यालय, जनतेचं हित ज्यामध्ये आहे तशा कार्यालयाचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो. आणि निश्चितच या ठिकाणून या कार्यालयाच्या माध्यमातून प्रचंड सहानुभूती, प्रेम आणि विश्वास निर्माण हो, जनतेची सेवा हो, आरोग्य सुद्धा त्यांचं सुदृढ राहो अशी अपेक्षा करतो. आणि सन्माननीय जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यासाठी काम करते, कार्यकर्ता आहे म्हणून आपण सर्वजण व्यासपीठावर बसलो. मला जो सन्मान मिळत आहे तो राळेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 5 वेळा निवडणूक लढवल्या. आज एक प्रश्न कार्यालय यहाँ पर उन्होंने शुरू किया. मैं इस कार्यालय के शुभ अवसर पर करण देवतड़े जी और उनके परिवार को और यहाँ की भारतीय जनता पार्टी की टीम को बधाई देता हूँ, शुभकामना देता हूँ. और निश्चित तौर पर करण देवतड़े जी एक अत्यंत सरल व्यक्तिमत्व, बहुत सरल है. जब भी कहीं कोई चर्चा होती है विधानसभा में भी और हमारे दूसरे जिले के अन्य भागों में भी, उनकी सरलता के बारे में चर्चा होती है. और इस विधानसभा क्षेत्र के अंदर में देवतड़े परिवार के प्रति एक स्नेह लोगों के अंदर में है, एक आस्था है, एक बड़ा वर्ग जो है उनको चाहने वाला है. और इसका जीवंत प्रमाण कि लगातार 1962 से कभी दादा साहब देवतड़े जी ने 4 बार इस विधानसभा क्षेत्र का प्रतिनिधित्व किया और संजय देवतड़े जी ने 4 बार इस विधानसभा क्षेत्र का प्रतिनिधित्व किया. आज उस परंपरा को आगे बढ़ाते हुए करण देवतड़े जी यानी 9वीं बार उनके परिवार से इस विधानसभा के अंदर में इस विधानसभा की आवाज महाराष्ट्र की विधानसभा में बुलंद कर रहे हैं. मैं निश्चित तौर पर देखता हूं कि वे सरल व्यक्तिमत्व है. स्वाभाविक रूप से हम देखते हैं कि ज्यादा अकड़मबाजी, अहंकार भी नहीं चलता. सरलता को लोग प्रेम करते हैं, सादगी को पसंद करने वाला ये देश है. कभी मैं 1998 में कभी प्रधानमंत्री जी भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय महामंत्री हुआ करते थे. नागपुर में एक युवा मोर्चा का राष्ट्रीय राजनीतिक शिविर था. उस शिविर के अंदर में उन्होंने कई उदाहरण दिए संगठन के संदर्भ में, लेकिन एक उदाहरण बताया था कि संगठन में काम करते हो, राजनीतिक क्षेत्र में काम करते हो तो 2-3 बातों का उसमें विशेष ध्यान रखना चाहिए. एक तो सामूहिकता. अगर राजनीतिक क्षेत्र में कोई नेतृत्व करता है, राजनेता है, काम करता है तो उसके 4 लोगों को लेकर के चलने की क्षमता हो उसके अंदर में. वो अकेले चलने वाला ना हो कि भाई अपना जहां काम जमा अकेला जुगाड़ कर लिया. सामूहिकता उसके अंदर में हर विषय को लेकर के होनी चाहिए. और दूसरा विषय उसके अंदर में उन्होंने बोला था कि जो करण जी के अंदर में साक्षात दिखाई पड़ता है कि साहजिकता, कि हमारा नेता है, हमारा जो प्रतिनिधि है, जनप्रतिनिधि है, वो सहजता के साथ हमारी उससे भेंट हो सकती है, मुलाकात हो सकती है. जब चाहे हम उनको फोन कर सकते हैं, उनसे मुलाकात कर सकते हैं, उनसे काम करा सकते हैं. ऐसी प्रतिरूप जो है वो करण देवतड़े जी के अंदर में देखने को मिलता है जो इस विधानसभा क्षेत्र के. और तीसरा उन्होंने कहा था कि अनामिकता. राजनीति के अंदर में हम सब करते हैं और उसके बाद में ऐसा पेपर में भी नाम लिखते वक्त छोटा कार्यक्रम किया, न्यूज लिखते तो पहला नाम अपना खुद का लिखते. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है.
ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ। प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।